टेंडर झाल्याबरोबर जे पण बिल्डर आहेत, सक्सेसफुल बिल्डर आहेत, त्यांना मी काम करायचं प्रयत्न करतो आणि एक 15-20 दिवसात एक काम करायचं सुरू होईल. बेळगावातील बिस्किट महादेव मंदिराजवळून गणेशपूर पाईपलाईन मार्गे बेनकनहळ्ळीला जाणारा रामघाट रोड सध्या अत्यंत खराब अवस्थेत आहे. या रस्त्याची दयनीय स्थिती लक्षात घेऊन व्हॉइस ऑफ विनुग्राम तर्फे अनेक वेळा बातम्या प्रसारित करण्यात आल्या होत्या. याच संदर्भात व्हॉइस ऑफ विनुग्रामच्या पत्रकारांनी उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांना प्रश्न विचारला असता आमदारांनी पुढील 15 दिवसात या रस्त्याची दुरुस्ती कामाला सुरुवात करण्यात येईल असे आश्वासन दिले. पावसाळ्याच्या काळात काम करणे शक्य नसल्यामुळे काम स्थगित ठेवण्यात आला होता. मात्र आता पावसाळ्याचा जोर कमी झाल्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात येईल असेही आमदारांनी स्पष्ट केले. मधून ते माझी कॉन्स्टिट्युएन्सी ते पेट्रोल पंपवर होते, त्याच्या आधी तिथपर्यंत मी घेतलेलं आहे. त्याला टेंडरला पण गेलेलं आहे. एक 8 दिवसात टेंडर पण होईल आणि टेंडर झाल्याबरोबर जे पण बिल्डर आहेत, सक्सेसफुल बिल्डर आहेत, त्यांना मी काम करायचं प्रयत्न करतो आणि एक 15-20 दिवसात एक काम करायचं सुरू होईल. ते खडे बाजार आहे, ते पाईपलाईन रोड आहे, त्याच्याबरोबर कलबर्गी रोडचं काम चालू झालेलं आहे, बॉक्साईड रोडचं पण काम चालू आहे, कॅटल रोड एक आहे कॅम्प ते पण फार बाद झालेलं आहे, ते पण घेतलेलं आहे. जे पण मेरी राड आहे तिथे एकदम आता सदाशिवनगरचा मेन रोड आहे, सदाशिवनगरचे इंटिरियर रोड्स आहेत, जे पण हे सगळं टेंडरला गेलेलं आहे आणि एक 15 दिवसात टेंडर प्रोसेस कंप्लीट होतील. त्याच्याबरोबर इमिडिएटली काम सुरू करतो. ओके. आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी जबाबदारी स्वीकारल्यापासून बेळगावात रस्त्यांची कामे, नागरिकांच्या सुविधा आणि विविध विकास उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. कोणतीही समस्या असो, रस्त्यांचे प्रश्न, पाणी, वीज किंवा इतर नागरिकांच्या अडचणी असो, ते नेहमीच लोकांच्या हितासाठी तत्पर असतात. अशा आणखीन विश्वसनीय अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ विनुग्रामला.